खालापूरजवळ वराडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला. लग्नावरून येताना झालेल्या या दुर्दैवी घटनेनंतर येरवडा परिसरावर शोककळा पसरली, तर मृतांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. येरवडा लक्ष्मीनगर येथील एकनाथ बहुले याचे रविवारी दिनांक 27 मे रोजी घाटकोपर येथील मनीषा गायकवाड यांच्याशी विवाह झाला. विवाहासाठी येरवड्यातून 3 मिनी बससह 5 वाहने गेली होती. घाटकोपर येथील विवाह आटपून येरवड्यातील वराड रात्री 10:30च्या सुमारास पुण्याकडे निघाले. रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर खालापूर जवळ पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने पहिल्या टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिली. काही जागीच ठार तर काही गंभीर जखमी झाले. सर्व मृतांना आणि जखमींना बाहेर काढून मिळेल त्या वाहनाने लोणावळा येथील रुग्णालयात तर काहींना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघाताचे वृत्त येरवडा येथील नातेवाईकांना पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास फोनवरून कळवण्यात आले. त्यानंतर आपले कोणी दगावले आहे का याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ उडाली होती. सर्वत्र फोनाफोनीही करण्यात आली. जसजसे मृत झालेल्या व्यक्तींची खात्री होत होती त्यानंतर नातेवाईकांचा घरी आक्रोश सुरू होत होता. मृतांचा आकडा हा वाढतच होता. सकाळी 18 मृत असणाऱ्यांची संख्या दिवसभरात 27 वर पोहोचली होती. इतर जखमीही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी लोणावळा येथे गेले होते. तेथून ते लग्नासाठी गेलेल्या व्यक्तींची खबर घेत होते. नवरदेवाच्या घरातील मृतांमध्ये भाची, दाजी, काका अशा मंडळीचा समावेश होता. त्यामुळे त्याची आई, बहिणीही यांनीही अंबरडा फोडला. तिकडे होतं पण सगळीच बस मधली लोक टायर फुटलं होतं. ते टायर फुटलं, ते पाईप पेट्रोल जातं ते पाईप लावत होते. तर मग 5-10 मिनिटात जोडायचाच होता. त्यासाठी लोक सगळे खाली उतरून म्हणले वाऱ्याला बसू जरा. मग बसल्याच्या नंतर पाठीमागे एक बस होती आणि पुढे एक बस होती. ते लोक पाठीमागच्या बसमध्ये बी बसले आणि पुढच्या बसमध्ये बी खाली बसले रोडला म्हणजे रोडच्या साईडला. आणि कुठून पाठीमागून एक मोठा गाडीवाला आला. त्यानं ते बस जे रेटत नेली ती माणसं उठायची चान्सच नाही. खिचत गेलं माणसं. कोण माणूस तिकडे पडलं, कुणाचे हात निघाले, कुणाचे पाय, कुणाचे तोंडावरून गेले. परिवार मग चांगलं 18 सीटरच्या 3 गाड्या केल्या आणि हे त्या मारुती कार तसल्या 4 केल्या होत्या. मी नवरदेवाच्या गाडीत होते. आम्ही नवरदेवाची गाडी अशी आमची सगळ्याला मी पुढं पाठवलं. 2 गाड्या आधी पुढं पाठवल्या आणि परत आम्ही 6 गाड्या म्हणलं आम्ही त्यांच्या पाठीमागे येतो म्हणल्याच्या नंतर म्हणलं चला. आम्ही आल्याच्या नंतर काय मग त्या गाड्याने धाडा पुढच्या गाडीत मी पोराला सांगते बाबा तू जा, लय उशीर झालाय, हळदीच्या अंगानं नको थांबव, इथे चांगले जागे नाहीत, आउटसाईड आहे, तू तुझी बायको घे आणि 2 माणसं यात घे आणि तू जा. तर ते म्हणलं हा हे मी जातो म्हणून तर इकडे धड ते गाडीचा बस, दुसरं काही नाही. हिंदू काय किंवा मुसलमान काय ही दोन्ही एकाच आईची लेकरे आहेत, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. MIT आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी हजरत ख्वाजा गरीब नवाज मानवता पुरस्कार पाचपुते यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हबप मारुती महाराज कुर्रेकर, सय्यद वाहिद मिया चिस्ती, डॉक्टर सय्यद शाह खुसरो हुसेनी, हबप बापूसाहेब मोरे, निजामुद्दीन दर्ग्याचे सय्यद अजीज निजामी, हबप प्रकाश महाराज जवंजाळ, हजरत शेख बशीर अहमद बियाबानी, हबप रामेश्वर महाराज शास्त्री, गुरुबाबा औसेकर महाराज, सय्यद युसुफ इक्बाल ताजी, सय्यद बदरुद्दीन आगा साहेब, हजरत अलहाज अब्दुल अजीज अब्दुल मुजीब आणि सरफुद्दीन उर्फ रोशन दिलशा सरगुरू यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विश्वशांती केंद्राचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, माता प्रसाद, वर्षा कोदरे, डॉक्टर SN पठाण, पंडित वसंतराव गाडगीळ, मुनव्वर पीरबाई, सय्यद नजीर पीरजादे आणि कवी बादशाह सय्यद उपस्थित होते. बबनराव पाचपुते म्हणाले, आपला देश जर एक संध झाला तर तो उच्च शिखरावर जाईल, पण येथील लोक विविध प्रकारच्या भेदांमुळे भांडत राहिले तर ते कधीच शक्य होणार नाही. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक आहे, तसाच सुफी संप्रदाय ही सर्वांना आपलेसे करून घेतो. म्हणूनच या 2 संप्रदायांमध्ये एक प्रकारचे आंतरिक प्रेम आहे. म्हणून हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या 800व्या उर्साच्या निमित्ताने दिले जाणारे हे पुरस्कार बंधुभाव निर्माण करणारे आहेत, असेही ते म्हणाले.
पुणे संस्कृती वैभव ट्रस्टच्या वतीने आयोजित करिअर महोत्सवाला विद्यार्थी आणि पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी स्पर्धा परीक्षा आणि यश यावर मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा ठराविक क्षेत्रातच स्कोप असतो असे म्हणणे चुकीचे आहे. स्कोप करिअरमध्ये नसतो, तो माणसातच असतो. फक्त गरज आहे ती स्वतःमध्ये डोकून पाहण्याची, स्वची ओळख करून घेण्याची. असे झाले तरच तुम्ही यशस्वी जीवनाची इमारत उभी करता येईल असा सल्ला धर्माधिकारी यांनी दिला. धर्माधिकारी पुढे म्हणाले, करिअर निवडताना इतरांशी तुलना करू नका. करिअर घडवण्याच्या ठोकळेबाज पद्धतीही नाकारा. ज्या विषयात आवड आहे, ज्यात मन रमते अशा विषयातच करिअर करा. पण जे क्षेत्र निवडाल त्यात टॉपला जाण्याची तयारी ठेवा. पुस्तकी अभ्यास किंवा कागदावरील गुण म्हणजे बुद्धिमत्ता नव्हे. अशा बुद्धिमत्तेला हल्ली किंमत नाही. तुम्हाला काय येते हे आधी विचारले जाते. त्यामुळे आवडीच्या विषयात आणखी परफेक्ट होण्याचा प्रयत्न करा असेही धर्माधिकारी म्हणाले. बांधकाम क्षेत्रातील करिअर संधी यावर सुपेकर म्हणाले, 10वी, 12वी, पदवी झाल्यानंतर पुढे कोणते शिक्षण घ्यावे याबाबत पालक आणि विद्यार्थी नेहमीच काळजीत असतात. चांगले गुण असणाऱ्यांना अपेक्षित ठिकाणी प्रवेश मिळतो, परंतु कमी गुण असणारे 12वी नापास आहेत अशा विद्यार्थ्यांनाही चांगले करिअर होईल अशा बांधकाम क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील कोर्स केल्यास खात्रीशीर नोकरी मिळते. प्रशिक्षण घेतलेले युवक पुढे स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकतात असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर लिखित माझी जन्मठेप या ग्रंथाच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी अंदमानमधील काळ्या पाण्याची विदारक सत्यता माझी जन्मठेप या ग्रंथाद्वारे मांडली आहे. शिवसंघ प्रतिष्ठानच्या वतीने सावरकर यांच्या जयंतीनिमित्त या ग्रंथाच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनव भारत संघटनेच्या प्रमुख हिवानी सावरकर, इतिहासतज्ञ निनाद बेडेकर, अभिनेते उदय सबनीस, बाबा पुरुळेकर, श्रीरंग गोडबोले, डॉक्टर प्रसाद पिंपळखरे आदी उपस्थित होते. मार्सेलिसला देखील लवकरात लवकर सावरकरांचे स्मारक उभारण्यात येईल असे सुतोवाच जावडेकर यांनी केले. ते म्हणाले, आजच्या अस्वस्थ भारताला योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतील. त्यामुळे नव्या पिढीला सावरकरांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व कळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच स्वातंत्र्यवीर सावरकर युग पुन्हा अवतरेल. अखंड हिंदुस्थान असे सावरकरांचे स्वप्न होते. मात्र दिलीप पारगावकर यांनी काश्मीर संदर्भात नुकताच सादर केलेला अहवाल विघटनवाद्यांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे जाहीर आवाहन जावडेकर यांनी यावेळी केले. पाषाण आणि टिळक रस्त्यावरील अभिनव कला महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय संस्थेचे सचिव बाबा पाठक यांनी मागे घेतला. चौकशी समितीच्या अहवालाची दिशा आणि आजी माजी विद्यार्थी, चित्रकार यांच्या एकत्रित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याची चर्चा शिक्षण आणि कला क्षेत्रात सुरू आहे. भारतीय कला प्रसारणी सभेच्या वतीने अभिनव कला महाविद्यालय चालवले जाते. महाविद्यालयांना सध्या 90% अनुदान मिळते. 10% बोजा संस्थेवर पडत असल्याने संस्थेला 100% अनुदान मिळावे, अन्यथा दोन्ही महाविद्यालये टप्प्याटप्प्याने बंद करू असे पाठक यांनी जाहीर केले होते. या निर्णयाविरोधात आजी माजी विद्यार्थी संघटना, चित्रकार, पालक, प्राचार्य आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आवाज उठवला. तुम्ही बाहेर पडा, आम्ही महाविद्यालय चालवू अशी भूमिकाही त्यांनी घेतली. फक्त रस्त्यावरच नव्हे तर ईमेल, फेसबुक या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवले. महाविद्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला असला तरी महाविद्यालयावर प्रशासकाची नेमणूक होईपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवू. ही नेमणूक होईल त्यावेळी आम्ही अभिनवमध्ये आनंदोत्सव साजरा करू असे आजी माजी विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रसंगी व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, भारतीय विद्यार्थी सेनेच्या मनीषा धारणे यांच्यासह विवेक खटावकर, मधुकर जिग्नरे, रामदास वागचौरे, संदीप गायकवाड, राजेंद्र बर्वे, राजेंद्र पवार हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. अभिनववर प्रशासक अभिनववर ज्ञान असणारा प्रशासक नेमलाच पाहिजे. प्रशासक नेम नागरिक म्हणून अभिनव बंद होऊ नये ही माझी तीव्र इच्छा होती आणि ती पूर्ण होते याचा मला खूप आनंद आहे.
व्यक्तिशः मी कोणाच्या विरोधात कोणाच्या बाजूचा असं काही नसून एक नागरिक म्हणून इतर नागरिकांच्या तर्फे मी माझ्या भावना व्यक्त करतो की हे आमचं आवडतं ठिकाण आहे, लाडकं ठिकाण. अनुदानित कला महाविद्यालयामध्ये जे गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर त्यांचे सारखे इंटरव्ह्यू सुरू होते आणि ते म्हणत होते की आमची शिक्षणाची सोय नाही, भारतीय विद्यापीठामधलं शिक्षण आम्हाला परवडणार नाही आणि अनुदानित कला महाविद्यालय टिळक रोड आणि पाषाण चालू ठेवावं. शेवटी त्या सगळ्या गरीब विद्यार्थ्यांचा विचार करून मी आणि आमचं विश्वस्त मंडळ या निर्णयाला आलं की अभिनव कला महाविद्यालय अनुदानित आपण सुरू ठेवू. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत बांधिलकी मानली तर कमी त्रासात ते पुढे जाऊ शकतील, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर प्र. ची शेजवलकर यांनी व्यक्त केले. हरितमित्र परिवाराच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर शेजवलकर यांना प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड, हरितमित्र परिवाराचे महेंद्र घागरे उपस्थित होते. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ललित राठी, सुलक्षणा खलाटे, सुरेश परांजपे, संजय घावटे यांना प्रदान करण्यात आले. शेजवलकर म्हणाले, समाज, विद्यार्थी आणि ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्यांच्यासोबत एकीने काम करणे हीच खरी बांधिलकी आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत बांधिलकी मानली तर कमी त्रासात ते पुढे जाऊ शकतील. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रातील बांधिलकी हीच आपली संस्कृती आहे. आव्हाड म्हणाले, शिक्षक आई वडिलांपेक्षा मोठा असतो. ज्ञानाला फक्त शिक्षण म्हणत नाहीत तर शिक्षणाला संस्कार म्हणतात. जिथे संस्कार तिथेच खरे शिक्षण फुलते. शिक्षण फक्त पुस्तकातून शिकायचे नसते तर ते प्रत्यक्ष आयुष्यात उतरवायचे असते, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लवासासारख्या प्रकल्पांना बंदी घालावी अशी मागणी पुणे जिल्हा पाणी समितीच्या वतीने करण्यात आली. नैसर्गिक आपत्ती नसतानाही सध्याच्या परिस्थितीत पुणेकरांना तीव्र पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. समन्यायी पाणी वाटप करणे हे गरजेचे असून इतरही मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या असल्याची माहिती पुणे जिल्हा पाणी समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव मिलिंद सहस्त्रबुद्धे, जनता दलाचे विठ्ठल सातव आणि अजित अभ्यंकर उपस्थित होते. सध्या शहरासाठी सुरू असलेली मीटर पाणी पुरवठ्याची प्रस्तावित पद्धती तत्काळ स्थगित करण्यात यावी. शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी तसेच सांडपाणी गोळा करून प्रक्रिया करण्यासाठी सर्व विभागातील प्रतिनिधी, जलतज्ञ आणि अभियंते यांचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय मंडळ स्थापण्यात यावे. पश्चिम भागातील पाणलोट क्षेत्रात नवे शहर होता कामा नये. पाण्यातून निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून तयार झालेले पाणी शेतीच्या वापरासाठी कालव्यात सोडावे अशी मागणीही वेलणकर यांनी केली. नदीपात्रात होणारे अतिक्रमण त्वरित थांबवावे. बिल्डर आणि लँड माफियांशी भागीदारी करून चटई निर्देशांक वाटेल त्या पद्धतीने दिला जात आहे. त्यावर कठोर बंधने आणावीत. सर्व विभागात समन्यायी पाणी वाटप करावे. तसेच पाषाण, कात्रज येथील तलाव आणि त्यातून होऊ शकणारा पाण्याचा पुरवठा यांचा विचार व्हावा. डीपी ऑडिट करण्यात यावे. तसेच प्रदूषण करणाऱ्यांना फक्त दंडाची शिक्षा न करता तुरुंगवासाची शिक्षा करावी अशा विविध मागण्या समितीच्या वतीने करण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी व्हावी असेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.